तरी त्यातलं वाईट सांगायचं एखादी लक्षात राहिलेली खोडी लक्षात राहिलेली खोडी एक आहे. तो थोडा मोठा झाला होता तेव्हा, काहीतरी 7वीला वगैरे असेल. तर त्याला जेवण करायचं असेल आणि दूध तापवायला ठेवलं त्यांनी. आणि काय झालं, पाऊस खूप झाल्यामुळं समोरचा प्लॉट खोलगट होता, तर तिथं खूप पाणी साठलं होतं. आणि पाणी जिथं साठलं होतं त्या घराच्या लागून जी भांड्याची मावशी होती तीच आमच्याकडे भांडी घासायची आणि ती तिथंही होती भांडी घासायला. तर ते पाणी खूप साठल्यामुळं ते काळं पातेलं तरंगत तरंगत तिकडे गेलं. दुधाने पूर्ण काय झालं, दूध तापवायला ठेवलं आणि मी गेम खेळत बसलो कॉम्प्युटरवर. ते गेम झाला दुधाचा तिकडे, पातेलं डिरेक्टली गेलं पातेलं. तर ही ड्युटीवरून यायच्या आधी मी त्याची विल्हेवाट लावली होती. मी ते पातेलं टाकून दिलं होतं दुसऱ्या प्लॉट मध्ये वगैरे, पण ते तिथे तरंगत होतं. ते नंतर पाऊस झाला आणि ते प्लॉट मध्ये सगळं पाणी आलं आणि ते तरंगत ते आमच्या कामवाल्या मावशींकडे गेलं. तिकडे त्या दुसऱ्या घरी भांडी घासत होत्या. त्यांनी ते ओळखलं, हे शेलार वहिनींचं पातेलं, आणि त्या घेऊन आल्या. भांडी ओळखीची त्या घेऊन आल्या. म्हणजे भांड्याला सुद्धा घासणाऱ्या मावशीचा पत्ता माहित होता. अरे, आणि म्हणजे हे टाकल्यानंतर 2-4 दिवसांनी पाऊस झाला धो आणि तेव्हा ते सापडलं. आईने मला विचारलं हे काय. मग ते उलट तपासणी सगळी, मग समजलं ही लक्षात राहणारी गोष्ट आहे. त्यामुळे कुठेतरी बुडालेली पापं कुठेतरी वर येतात हे लक्षात ठेवा. आज यांनी आता कुठला तरी पदार्थ करावा अशी आमची इच्छा आहे. जो पदार्थ फसला पाहिजे अशी आमची खूप मनापासून इच्छा आहे. तर असा कुठला पदार्थ आहे? कोणाला सांगायचं करायला? इकडे या. कुणाला जमणार नाही असं वाटतं? ऋषीला जमणार नाही, मग त्याला सांगूया. आता पदार्थ सांगा. पुरणपोळी. पुरणपोळी खरंच बनवायची? सुगरणीचं काम आहे ते. हो, पुरणाची पोळी करण्याचं चॅलेंज आमच्या अधिपती साहेबांनी स्वीकारलेलं आहे आणि दिलेलं आहे आईनी. आता आईचा शब्द तो पडू देत नाही हे तर आपल्याला माहिती आहे. साथीला सिनियर आहेत, पण सिनियर तुम्हाला फार मदत करायची नाहीये. नाही, मी बघणार. कसं करायला पाहिजे ते फक्त इन्स्ट्रक्शन्स दिल्या तरी चालेल. हा, तेवढं चालेल. आणि काकू आपल्याला फक्त लक्ष ठेवायचं इथे कसं चुकतंय. चालेल. पुरणाची पोळी तुमचा लेख करणार आहे. लागणारं साहित्य तुला घेऊन यायचं आहे प्रेमाच्या पेटीमधून. आता पुरणाच्या पोळीसाठी काय काय साहित्य लागतं ते तुला तुझी बायको सांगेल. दोघंही जाऊ दे. सांग बरं. चल. दोघांना नाही जाता येणार. हा संसार तुला तात्पुरता एकट्यानेच करायचा. काय लागतं ते मलाही माहित नाही. डाळ हरभऱ्याची, वेलची पूड, तूप घे ऋषी. आणि महत्वाची गोष्ट, पुरणाची पोळी गोड होण्यासाठी लागणारी पितांबरी रुचियाना गुळ पावडर. साखरेपेक्षा गुळ भारी, कारण तो आहे आरोग्यकारी आणि म्हणूनच पितांबरी रुचियाना गुळ पावडर हवी घरोघरी. हे आणायला पाहिजे. चला. ओके, थँक्यू.